आणि याच सगळ्या प्रकरणी आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अनंत कळसे आहेत. सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. सर, कायद्यानुसार कोकाटेंची आमदारकी रद्द होणार असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या घडामोडींकडे आपण कसं पाहता? या सगळ्या घडामोडींवर आपण काय प्रकाश टाकाल? नाही, याच्यात एक क्लिअर आहे की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टच्या तरतुदी अगदी स्पष्ट आहे. कारण 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर त्यांची आमदारकी जाऊ शकते. पण यात एक मात्र बाब लक्षात ठेवली पाहिजे. जरी त्यांची आमदारकी गेली तरी ते 6 महिने मंत्रिपदावर राहू शकतात, कारण तशा कॉन्स्टिट्युशनल तरतुदी आहेत. आणि दुसरं म्हणजे की ते आता अपिलासाठी तातडीने हायकोर्टामध्ये धाव घेतील आणि हायकोर्टाने जर त्यांना शिक्षेला स्थगिती दिली तर मग पुढचा कुठलाच प्रश्न उद्भवणार नाही. आणि समजा हायकोर्टाने जरी स्थगिती दिली नाही तरी ते सुप्रीम कोर्टाचा पर्याय त्यांच्या पुढ्यात ओपन आहेत. अशी एकंदर कायद्याची सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तातडीने कोकाटे यांना काही असं थ्रेट आहे किंवा असं काही तातडीने होऊ शकेल असं मला वाटत नाही. मात्र हायकोर्टानं जर का त्यांची जी शिक्षा आहे ती जर का कायम ठेवली तर त्यांच्यापुढे काय नेमके पर्याय असतील? केवळ सुप्रीम कोर्टाचा पर्यायच असेल का, की अन्य देखील काही पर्याय असतील? नाही, अन्य पर्यायाचा संबंधच नाही, कारण ही ज्युडिशियल मॅटर आहे. आणि हायकोर्टाने शिक्षा कायम ठेवली आणि दरम्यान त्यांना वेळ दिला सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचा तर त्यांचं आमदारकी राहू शकते. पण मात्र हायकोर्टाने ते स्टे दिला तर पुढचे प्रश्नच नाही, मग राहू शकेल त्यांची आमदारकी. पण नॉर्मली अशा प्रकरणात हायकोर्ट पूर्वी बघितले मी की अशा प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात येते आणि मग ती केस मेरिटवर चालते. आता या केसमध्ये किती मेरिट आहे आणि सत्र न्यायालयाचा निकाल जो डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जो निकाल आहे तो सुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यावर आपल्याला त्या केसचं मेरिट वगैरे समजू शकेल. मात्र कळसे सर, काही वर्षांपूर्वीच किंबहुना काही दिवसांपूर्वीच सुनील केदार यांच्याबाबत देखील अशीच काहीशी केस झालेली होती. त्यांना देखील आमदारकीचा राजीनामा द्यावा लागलेला होता. ते प्रकरण आणि हे प्रकरण यावर तुम्ही कसा प्रकाश टाकाल? नाही, हे दोन्ही प्रकरण तसे सारखेच आहे. पण केदारांच्या प्रकरणामध्ये थोडी मला वाटतं तातडीने ऍक्शन घेऊन त्यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली होती. आता हे कोकाटेंचं जे प्रकरण आहे यामध्ये सुद्धा तो मार्ग ओपन आहे तसा. पण आता कितपत त्यामध्ये म्हणजे अथॉरिटी ज्या आहेत त्या कितपत नोटिफिकेशन काढतील किंवा त्याच्यावर ऍक्शन घेतील हे जरा थोडंसं बघणं इंटरेस्टिंग ठरेल. पण सध्या कायदेशीर जो मार्ग आहे तो हायकोर्टात जाणं आणि स्टे घेणं हाच एक मार्ग त्यांच्या पुढ्यात ओपन आहे. कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. जर त्यांना अटक झाली तर कायदा नक्की काय सांगतो की त्यांची जी आमदारकी आहे ती तातडीनं रद्द केली जाऊ शकते किंवा ती रद्द होते? मंत्रिपद देखील त्यांच्याकडनं काढलं म्हणजे जातं त्यांचं, कायद्यामध्ये काय नक्की तरतूद आहे? नाही, कायद्यामध्ये हेच आहे, मग सांगितल्याप्रमाणे समजा या शिक्षेला ते स्थगितीसाठी हायकोर्टात जातीलच तर हायकोर्टाने तातडीनेच त्याची सुनावणी घेतली तरच यामध्ये त्यांना दिलासा मिळू शकेल. तर हायकोर्टाने सांगितलं नाही बाबा आम्ही तातडीने सुनावणी याची घेणार नाही तर लेट द लॉ टेक्स इट्स ओन ऍक्शन कोर्स असं जर म्हटलं तर मग त्यांची आमदारकी जाऊ शकेल. कारण तातडीने सुनावणी न घेऊन जर त्यांना स्टे तातडीने जर मिळत नसेल तर मग त्यांची आमदारकी राहणं कठीण आहे. मग शेवटी त्यांना आमदारकी सोडावी लागेल आणि त्यामध्ये तरतूद म्हणजे 6 महिनेपर्यंत ते राहू शकतात. पण अटक झाल्यानंतर त्यांना कितपत योग्य होईल सत्तेवर ठेवणं किंवा त्यांचं मंत्रिपद राखणं हा सुद्धा एक थोडासा कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीचा भाग आहे. कारण यांच्या आपले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री त्यांच्या प्रकरणात सुद्धा असंच घडलं होतं. तर त्यांनी जेलमधून कारभार चालवला होता. तर हे आपल्या महाराष्ट्रात कदाचित शक्य होणार नाही. तर त्यामुळे त्यांना हायकोर्टामध्ये आता त्यांना स्टे घेणं भाग आहे आणि स्टे जर मिळाला नाही तर मग त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी जाऊ शकते असं मला त्याकडे दर्शनी दिसतं. मात्र सर, खरं तर येत्या काही काळामध्ये जर का ही त्यांची आमदारकी गेली, मंत्रिपद जर गेलं तर मात्र पुढच्या काळामध्ये त्यांना निवडणूक लढवण्यासाठी, पुन्हा आमदार होण्यासाठी, पुन्हा मंत्री होण्यासाठी देखील काही निर्बंध घातले जाऊ शकतात का? किंबहुना याबद्दलची तरतूद काय नक्की आहे? नाही, आता ते याच्या जजमेंटवर बरंचसं अवलंबून आहे. त्यांचं जे डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते शिक्षा मिळाल्याच्या अवॉर्ड झाल्याच्या तारखेपासून आहे आणि पुढचं काय त्यांचं डिस्क्वालिफिकेशनचं स्वरूप असेल आणि ही जजमेंट बघितल्यानंतरच आपल्याला कळू शकेल पुढे काय जजमेंट येईल. जर त्यांना 6 वर्ष डिस्क्वालिफाय केलं तर मग पुढे 6 वर्ष ते निवडणूक लढवू शकणार नाही. अशा प्रकारे ते मग त्याच्या पूर्वीच्या केसेस वगैरे अशा आहेत. तर हे आपल्याला एक्झॅक्टली जजमेंट बघितल्यानंतर मग त्याचं इंटरप्रिटेशन करता येईल.
मात्र कायदा नक्की काय सांगतो की आत्ता जर का खालच्या कोर्टामध्ये त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे, हायकोर्टानं देखील हीच शिक्षेची जी गोष्ट आहे ती कायम ठेवली आणि सुप्रीम कोर्टानं देखील हेच ठेवलं, तर मात्र लगेच त्यांना अटक